स्टँडर्ड 8 सब्जेक्ट जनरल सायन्स युनिट 3 फोर्स अँड प्रेशर मागील पाठाला आपण बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड फोर्स हा घटक पाहिला. आज आपण इनर्शिया आणि प्रेशर हा घटक पाहणार आहोत. इनर्शिया म्हणजे जडत्व. वी हॅव सीन दॅट अन ऑब्जेक्ट चेंजेस इट्स स्टेट ऑफ मोशन ड्यू टू फोर्स. बलामुळे वस्तूची स्थिती बदलते हे आपण पाहिले. इन द अब्सेन्स ऑफ अ फोर्स ऑब्जेक्ट एक्झिबिट अ टेंडन्सी टू रिमेन इन द एक्झिस्टिंग स्टेट ऑफ मोशन. बलाशिवाय पदार्थांच्या वस्तू गतीच्या आहे त्या स्थितीत राहण्याची प्रवृत्ती दाखवतात. लेट अस सी द फॉलोविंग एक्झाम्पल. खालील उदाहरणे पाहूया. ॲक्टिव्हिटी 1. टेक अ पोस्टकार्ड अँड कीप इट ऑन अ ग्लास. एका काचेच्या पेल्यावर पोस्टकार्ड ठेवा. कीप अ 5 रुपीज कॉइन ऑन इट. त्यावर 5 रुपयाचे नाणे ठेवा. नाव स्किलफुली पुश द कार्ड. आता पोस्टकार्डला जोरात टिचकी मारा. द कॉइन स्ट्रेट अवे फॉल इन द ग्लास. नाणे सरळ पेल्यात पडते. हॅव यू इव्हर डन धिस. हे पाहिले आहे का? ॲक्टिव्हिटी 2. हँग हाफ अ किलोग्रॅम मास फ्रॉम अ स्टँड. एका लोखंडी स्टँडला एका दोऱ्याच्या एका साहाय्याने एक अर्धा किलोग्रॅमचे वस्तुमान लटकवा. विथ अ स्ट्रिंग 1 टाय अनदर स्ट्रिंग 2 टू द मास अँड कीप इट हँगिंग. नाव पुल द स्ट्रिंग 2 विथ अ जर्क. द स्ट्रिंग 2 ब्रेक्स बट द मास डज नॉट फॉल. त्या वस्तुमानातला दुसरा दोरा दोन बांधून लटकवत ठेवा. आता दोरा 2 झटका देऊन खाली ओढा. दोरा 2 तुटतो पण वस्तुमान खाली पडत नाही. हेवी मास डज नॉट मूव्ह. जड वस्तुमान हलत नाही. नाव पुल द स्ट्रिंग 2 स्लोली. आता दोरा 2 हळूहळू खाली ओढा. द स्ट्रिंग 1 ब्रेक्स अँड द मास फॉल्स डाऊन. दोरा 1 तुटतो व वस्तुमान खाली पडते. दिस इज बिकॉज ऑफ द टेन्शन डेव्हलप्ड इन द स्ट्रिंग 2 ड्यू टू द मास. याचे कारण म्हणजे दोरा 1 मध्ये वस्तुमानामुळे आलेला ताप. प्रेशर म्हणजे दाब. यू मस्ट हॅव ऑब्झर्व द टायर्स ऑफ 2 व्हीलर्स अँड 4 व्हीलर्स गेटिंग प्रेसराइज्ड. दुचाकी आणि चारचाकी गाड्यांच्या टायरमध्ये हवा भरताना तुम्ही पाहिले असेल. द एअर फिलिंग मशीन हॅज अ प्रेशर इंडिकेटिंग डायल ऑर अ डिजिटल मीटर शोविंग द डिजिटल रीडिंग ऑफ प्रेशर. हवा भरण्याच्या यंत्रावर दाब दर्शवणारी तबकडी असते किंवा डिजिटल मीटरवर दाबाचे आकडे दिसतात. द मशीन फील्स द प्रेशर टू अ सर्टन व्हॅल्यू. यंत्राने एक विशिष्ट मूल्यापर्यंत टायरमधील दाब वाढवला जातो. यू आर अवेअर दॅट अ फोर्स हॅज टू बी अप्लाइड फॉर फिलिंग एअर इन द बायसायकल टायर विथ अ हँड पंप. सायकलच्या टायरमध्ये हातपंपाने हवा भरताना बल लावावे लागते ते तुम्हाला माहीत आहे. बाय अप्लाइंग फोर्स एअर प्रेशर इज इन्क्रीज्ड अँड देन द एअर इज पुश्ड इन टू द टायर आर फोर्स अँड प्रेशर रिलेटेड. याचे कारण म्हणजे बल लावून हवेचा दाब वाढवून ती टायरमध्ये भरली जाते. बल आणि दाब याचा काहीही संबंध आहे का? बघूया आपण. ॲक्टिव्हिटी 3. टेक अ सम शार्प पॉइंटेड नेल्स अँड पुश देम इनटू अ वुडन प्लँक बाय हॅमरिंग ऑन देअर हेड्स. काही टोकदार खिळे घेऊन हातोडीच्या साहाय्याने ते एका लाकडी फळीत ठोका. नाव टेक अ नेल अँड होल्ड इट विथ इट्स हेड ऑन द प्लँक अँड हॅमर इट डाऊन फ्रॉम द पॉइंटेड एंड. त्यातला एखादा खिळा घेऊन तो खिळ्याच्या डोक्याच्या बाजूने फळीवर ठेवून डोक्याच्या बाजूवर हातोडीने ठोकायला प्रयत्न करा. When pressure the drawing pins into a drawing board, they get into the board easily. By applying a force using the thumb, one can push the pins into the board. काय होते? खिळा टोकाच्या बाजूने फळीत घुसतो परंतु डोक्याच्या बाजूने घुसत नाही. ड्रॉइंग बोर्डवर पिना टोचताना त्या सहज टोचल्या जातात. आपल्या अंगठाने बल लावून आपण पिना टोचू शकतो.
On the contrary, while pressing ordinary pins into the board, on the contrary, while pressing ordinary pins with the thumb may get hurt. या उलट टाचणी ड्रॉइंग बोर्डवर टोचताना अंगठ्याला इजा होण्याची शक्यता असते. Always remember, the tendency of an object to remain in its existing state is called its inertia. वस्तू आहे त्या गतीच्या स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला त्याचे जडत्व असे म्हणतात. This is why an object in stationary state remains in the same state and an object in motion remains in the state of motion in the absence of an external force. म्हणूनच बाहेरून बल प्रयुक्त न केल्यास स्थिर स्थितीतील वस्तू स्थिर राहते व गतिमान स्थितीतील वस्तू गतिमान स्थितीतच राहते. टाईप ऑफ इनर्शिया. जडत्वाचे प्रकार. इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट. विराम अवस्थेतील जडत्व. An object in the state of rest cannot change its state of rest due to its inherent property. This property is called the inertia of the state of the rest. वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या विराम अवस्थेत बदल करू शकत नाही त्यास विराम अवस्थेचे जडत्व म्हणतात. उदाहरणार्थ, बस अचानक सुरू झाल्यास प्रवासी मागच्या दिशेने फेकले जातात. इनर्शिया ऑफ मोशन. गतीचे जडत्व. द इनहरंट प्रॉपर्टी ऑफ एन ऑब्जेक्ट ड्यू टू विच इट्स स्टेट ऑफ मोशन कॅन नॉट चेंज इज कॉल्ड इट्स इनर्शिया ऑफ मोशन. वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे गतिमान अवस्थेत बदल होऊ शकत नाही त्यास गतीचे जडत्व म्हणतात. फॉर एक्झाम्पल, अ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रिक फॅन कंटिन्यूज टू रिव्हॉल्व इवन आफ्टर इट्स स्विच ऑफ. बघा, एक्झाम्पल सांगायचं झालं तर की फिरणारा विजेचा पंखा बंद केल्यानंतरही काही वेळ फिरत राहतो. पॅसेंजर सिटिंग इन द रनिंग बस गेट अ जर्क इन द फॉरवर्ड डायरेक्शन ऑफ द बस सडनली स्टॉप. बस अचानक थांबल्यास बसमधील प्रवासी पुढच्या दिशेने फेकले जातात. डायरेक्शन इनर्शिया. दिशेचे जडत्व. The inherent property of an object due to which the object cannot change the direction of its motion is called directional inertia. वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या गतीची दिशा बदलू शकत नाही याच दिशेचे जडत्व असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, इफ अ व्हेकल इन मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन्स सडनली टर्न्स, द पॅसेंजर सिटिंग इन इट आर थ्रू ऑपोजिट टू द डायरेक्शन ऑफ टर्निंग. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर वाहन सरळ रेषेत गतिमान असताना अचानक वळण घेतल्यास प्रवासी विरुद्ध दिशेला फेकले जातात.